पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सच्चिदानंद साईनाथ महाराज की जय। सांगावया काय किरटी तुवाची देखील आपुल्या दिठी, मी सुदामाची आसुडी गाठी पोह्या लागी। पै भक्ती एकी मी जाणे ते तसाने थोरण म्हणे, आम्ही भावाचे पावणे भलतेया। हेर पत्र पुष्प फळ हे भजावया मीस केवळ, वाचून आमचा लाग निष्कळ भक्ती तत्व। ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती, द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादि लक्षणम, एकम नित्यमिमलम अचलम सर्वदि साक्षीभूतम, भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरु तन्नमामि। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र। तया ठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं, यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवं। पुंडलीकवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सच्चिदानंद साईनाथ महाराज की जय। हे सांगावया काय किरटी तुवाची देखील आपुल्या दिठी, मी सुदामाची आसुडी गाठी पोह्या लागी। पै भक्ती एकी मी जाणे तेथे साने थोरण म्हणे, आम्ही भावाची पावणे भलतेया। एर पत्र पुष्प फळ हे भजावया मीस केवळ, वाचून आमचा लाग निष्कळ भक्ती तत्व। प्रस्तुत प्रवचन रूपी सेवेसाठी ज्या 3 ओव्या आपण या ठिकाणी घेतलेल्या आहेत, त्या असणाऱ्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी मधील असणारा अध्याय 9 आणि 26व्या क्रमांकाच्या असणाऱ्या श्लोकावर ज्ञानोबराय मराठीमधून भाष्य करत असताना या ठिकाणी ज्ञानोबरायांनी भक्तीचा मार्ग सांगितलेला आहे। भगवंताची भक्ती केल्यानंतर देव भक्तासाठी काय करतो हे सर्व या 3 ओव्यातून माऊली प्रगट करतात। या ठिकाणी आपण या 3 ओव्यांचा भावार्थ पाहणार आहोत। त्याआधी असणारी ही प्रवचन रूपी सेवा काय निमित्ताने आहे तर श्री साई चरित्र पारायण सोहळा, चौथी वस्ती, त्याचप्रमाणे शेटे वस्ती, गणपती चौक भजनी मंडळ, शेटेवाडी भजनी मंडळ, जय मातादी मंडळ, श्रीराम मित्र मंडळ, तुळजाभवानी मित्र मंडळ यांच्या विशेष सहकार्याने आणि महंत उद्धवजी महाराज मंडलिक यांच्या आधिपत्याखाली, त्याचप्रमाणे आमचे परम मित्र हरिभक्तीपरायण बाबा महाराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली असणारा हा साई चरित्र पारायण सोहळा व्यासपीठ चालक आहे श्रीनिवास सहदेव। त्याचप्रमाणे विशेष सहकार्य बालमित्र मंडळ राहुरी फॅक्टरी। आणि आपण सर्वच जण या ठिकाणी दररोज नित्यनेमाने येत असतात। साई चरित्र पारायण कथा, हरिपाठ, त्याचप्रमाणे 7 ते 8 प्रवचन रूपी सेवा, त्यानंतर असणारा या ठिकाणी हरिजागर। आणि या ठिकाणी आमचे दुसरे जे हरिपाठाला व्यासपीठाला कायम परिसरात सप्ताहामध्ये असतात आमचे विधाटे महाराज। त्याचप्रमाणे या ठिकाणी आलेले सर्व
भक्त मंडळ, त्याचप्रमाणे आजच्या प्रवचनरूपी सेवेसाठी आलेले सर्व भाविक. आता सर्वच भाविकाची नावं काल मला काही माहीत नाही, जेवढी माहीत आहे तेवढी तुमच्या समोर ठेवले. या ठिकाणची असणारी प्रवचनरूपी सेवा आमचे परम मित्र बाबा महाराज मोरे यांनी सांगितलं, महाराज असा असा कार्यक्रम आहे, तेव्हा या ठिकाणी प्रवचनरूपी एक सेवा द्या. आणि त्यानिमित्त असणारी आजची ही प्रवचनरूपी सेवा तुमच्या समोर समर्पित करीत आहे. ज्यांनी संत पूजन घेतलं ते श्री आदिनाथ लक्ष्मण तांबे, आणि ज्यांनी सकाळी अन्नदान केलं ते नामदेव काशीनाथ उंडे, आणि आता प्रवचन झाल्यानंतर ज्यांचं अन्नदान होणार आहे ते श्री कारभरी सकाराम खुळे. या सर्वांना धन्यवाद. त्याचप्रमाणे ज्यांचा असणारा सुंदर मंडप, साऊंड सिस्टीम, आल्या आल्या मंडपाकडे पाहिलं, आयुष्यपत मला रडू आलं. तुम्ही म्हणले असाल मंडपाकडे बघून रडायचं कारण काय? कारण माझ्या लग्नात असा नव्हता. उगाच साधा होता काहीतरी महाराज, काय सांगावं. एवढा सुंदर मंडप आहे महाराज, नाहीतर मंडप असतात हो पण त्याच्याकडे बघावं सुद्धा वाटत नाही. म्हणून एवढा सुंदर मंडप आहे, कारण बाबांचं ऐश्वर्यच तसं आहे. म्हणून कार्यक्रम सुद्धा ऐश्वर्य संपन्न आहे. आणि म्हणून आजच्या असणाऱ्या 7व्या दिवसाची 6व्या दिवसाची प्रवचनरूपी सेवा आहे. आणि त्यानिमित्त ज्ञानोबरायांच्या असणाऱ्या 9व्या अध्यायातील 3 ओव्या आपण सेवेसाठी घेतलेल्या आहेत. या 3ही ओव्यामधून माऊली तुम्हा आम्हाला भक्ती मार्ग सांगतात. तसं पाहिलं तर संपूर्ण गीता हा प्रश्न उत्तराचा तास आहे. अर्जुनाने प्रश्न विचारावे आणि त्या प्रश्नाचं उत्तर भगवान परमात्म्याने द्यावं. प्रश्न उत्तराचा तास म्हणजे गीता आहे. गीतेचा जन्म ज्या ठिकाणी झाला ते कुरुक्षेत्र आहे. आणि कुरुक्षेत्र असं ठिकाण आहे ज्या ठिकाणी हजारो माणसं मारली जातात. युद्ध व्हायचंय. आणि अशा प्रसंगी ही गीता महाराज भगवंताने अर्जुनाला सांगितलं. ते ठिकाण कसं होतं? शांतता होती का आताच्या प्रवचनासारखी? भयानक असणारे हत्तींचा आवाज आहे, हत्तीची गर्जना आहे, रथ धावतात, घोडे किंचाळतात. आणि अशा ठिकाणी अर्जुनाला उपदेश भगवान परमात्मा करतात. आता समजा इष्ट दिवाळीचा पिरियड आहे, आमच्या हजारो माता भगिनी आपल्या भावाला ओवाळण्यासाठी जातात करगोटे घेऊन. मरणाची गर्दी. एक जोडपं महाराज, आईजवळ 2 मुलं आहेत, वडिलाकडे 2 आहे, आईकडे एक बॅग, नवऱ्याकडे एक बॅग. इष्टीला मरणाची गर्दी. तेवढ्यात इष्टी आली. आता तो इष्टी चढणार. त्याला आमच्यासारखे महाराज म्हणले, जे अरे या तुम्हाला गीता सांगतो. ऐकन का होतो? तो म्हणा ना बाबा, आता एवढं घेऊन मला इष्टीत चढायचं पडलं, तू गीता मला पुढं सांगतो. आता ही परिस्थिती आपली आहे महाराज. पण त्यावेळेस सुद्धा हीच परिस्थिती होती. 18 अक्षुण्ण सेना होती महाराज. आणि अशा गर्दीत, अशा गडबडीमध्ये, युद्धाच्या प्रसंगात अर्जुनाने हातातला धनुष्य खाली टाकला, लढायला तयार नाही. आणि म्हणून भगवंताने सांगितलं, अर्जुना अरे मी काय सांगतो तुला, तू युद्ध कर. मी ते म्हटलं मी युद्ध करणार नाही. अरे कुणा संग युद्ध करायला लावतो? ज्यांच्याशी युद्ध करायचं ते सख्खे चुलत भाऊ आहे. अरे ज्यांनी काड्या खांद्यावर वागवलं ते पितामह भीष्माचार्य आहेत. एवढंच काय देवा? अरे ज्यानं मला धनुर्विद्या शिकवली ते माझे गुरु द्रोणाचार्य आहेत. आणि त्यांच्याशी युद्ध करू म्हणजे गुरुची विद्या गुरुलाच दाखवू का देवा? असलं युद्ध करण्यापेक्षा अंगाला राख लावीन आणि जंगलात निघून जाईल. देवाने विचार केला
अर्जुन मोहग्रस्त झालाय. अर्जुना, अरे तुला कळत कसं नाही? कारण तू क्षत्रिय आहे आणि क्षत्रियाचा धर्म युद्ध करणं. आणि जर तू युद्ध केलं नाही तुझं संपूर्ण शरीर वाया जाईल ना. आणि शरीर जाता गवे हे नाशिवंत स्वभावे, म्हणून तू झुंजावे पंडू कुमारा. अर्जुना, युद्ध केलं नाही तरी तू मरणार आहे आणि केलं तरी मरणार आहे. मग का तुझं कर्तव्य तू करत नाही? सांगितलं नाही देवा. अरे मी युद्ध कुणाशी करू? पितामह भीष्माचार्यांशी, गुरु द्रोणाचार्यांशी, हे माझे सख्खे चुलत भाऊ आहे. आणि एवढंच काय, मी यांना जर मारलं तर यांच्या पत्नी विधवा होणार आणि त्याचं पाप कुणाला लागणार? देवा, अरे मलाच लागणार. आता काय बरं करावं? आणि म्हणून भगवान परमात्म्याला अर्जुनाला गीता सांगावं लागली. आणि गीता सांगत असताना अनेक प्रश्न अर्जुनाने विचारावे, त्या प्रश्नाचं उत्तर भगवंताने द्यावं. हिचंच नाव गीता आहे. 11वा अध्याय सुरू झाला आणि 11व्या अध्यायामध्ये भगवान परमात्म्याने अर्जुनाला विश्वरूप दाखवलं. आणि ते विश्वरूप पाहिल्यानंतर अर्जुन घाबरला. देवा, अरे काय महामाया आहे म्हटले. काहीला अकराळ विक्राळ तिचे मुख आहेत. देवा, या महामायाने सगळं जग गिळलंय. एवढंच काय, पण ही युद्धावर आलेली ही सेना, कौरव सेना, पांडव सेना, यांना बी ही गिळीन. थरथर कापू लागला. मग भगवंताने विचार केला, अजून सुद्धा याला विश्वरूप कळालं नाही. मग आता याला काय बरं करावं? आणि म्हणून भगवान परमात्म्याने अर्जुनाच्या डोळ्यामध्ये अंजन घातलं. कोणतं अंजन घातलं? ते काकड्याच्या अभंगामध्ये वर्णन केलंय. कृष्णांजन एक वेळा डोई घालिता आढळ, तिमिर दृष्टी गेली पिटले भ्रांतीचे पडळ. श्री गुरु निवृत्ती राये मार्ग दाविला स्वज्वळ, बाप रखमा देवी वरू विठ्ठल दिनाचा दयाळ. महाराज, जेव्हा ते कृष्ण अंजन डोळ्यात घातलं, आता तिमिर दृष्टी गेली, पिटले भ्रांतीचे पडळ. आता मात्र भगवान परमात्मा अर्जुनाला कळून चुकला. अर्जुनाला जे ज्ञान पाहिजे ते ज्ञान भगवान परमात्मा सांगत होता. आणि आता मात्र अर्जुनाने तृप्तीचा ढेकर दिला. महाराज, निमित्त अर्जुनाच आहे, पण ही गीता सगळ्यांसाठी बर का. निमित्त फक्त अर्जुनाचं केलंय. मला एक सांगा, शेतकऱ्याकडे गाय असती, गाय दूध देते कोणासाठी? वासरासाठी. मग आता मला खरं सांगा, वासराला पिऊन देता का? आता मी बी शेतकरी, त्यातली त्यात जरशा गाईचं सांगूच नका. जरशा गाईला वासरू फक्त दाखवते, त्याला काशेपर्यंत सुद्धा नेत नाही. आणि ती बिचारी वासरू पाहून खुश होती, दूध देते. मग मला सांगा, जरशा गाईला जर, आपल्या गावरान गाईला जर पिळायचं असलं तर वासरू दाखवून काम भागतं का? गावरान गाईच्या कासेला वासरू जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत ती पाहनाच सोडित नाही. आणि जर एखाद्याने प्रयोग केला, बिगर वासराचं दूध काढायला गेला, त्यांना फक्त कासाला पाणी लावा, असा निबार फटका आणती, गडी अंगणात तांब्या चुली पुढे 2दा आउट करीन ती. कारण ती जोपर्यंत वासरू येत नाही, वासरू कासाला लागत नाही, तोपर्यंत ती पाना सोडीत नाही. माऊलीनं वर्णन केलं, वत्साची निवरसे दुबते होय गरोदसे, झाले पांडवाचे निमिषे जगद उद्धारण. वासराचं निमित्त आहे, अख्ख्या घराला दूध आहे, घरदार खाऊन डेअरीला जात, उरलं तर दही होतं, दह्याचं लोणी आणि ताक सगळे खातात. तसं निमित्त भगवंताने अर्जुनाचं केलंय, पण सगळ्या जगाला गीता सांगितली. महाराज, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी आणि ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. म्हणून असा पवित्र ग्रंथ गीता आहे. म्हणून हा ग्रंथ प्रत्येकाच्या घरात असावा बर का. आणि या गीतेवर अलंकार आपल्याच नगर जिल्ह्यामध्ये चढवला. तो तालुका म्हणजे नेवासा. नेवाशामध्ये पूर्ण ज्ञानेश्वरी तयार केली माऊलीनं महाराज.
गीता म्हणजे एक लगड आहे सोन्याची, पण सोन्याची लगड आहे. एखाद्या मुलीचं लग्न निघालं आणि त्याने विचार केला नवरीला आपण 1 किलोभर सोनं घालू. गेला सोनाराकडं, म्हटलं 1 किलोभर सोनं घ्यायचंय. म्हटलं आत्ताच्या भावाप्रमाणे आता काय भाव आहे, 80,000च्या पुढे गेले, 87,000. मग 1 किलोला किती लागतील? 1 किलो सोन्याला 1 कोटी धरू. नाही, बिगर घडनळीची 1 कोटी, आणि घडनळ केल्यावर तुम्हाला 1.5 कोटी. मग मुलीचा बाप म्हणला मग नुसतं तशीच ईट द्या ना. मग ती ईट घेतली आणि तिला छिद्र पाडलं, बांधली नवरीच्या गळ्यात. नवरी चालली का ती ईट उडायची आणि छातीवर धाडकान लागायची. मला सोन आहे महाराज 1 किलोचं, पण नवरीला आनंद आहे का? एवढंच नाही, ती लागून लागून छाती सुजली त्या विटेनी. आता वीट आहे, सोनं आहे, पण ती लगड आहे. लग्न होऊन गेल्यानंतर सासूबाई म्हटली बाई काय वीट दिली तुझ्या बापाने, आता शोभती का म्हटली. मग सासू काही सासा हुशार असतात बरं का, ती वीट घेऊन सोनाराच्या दुकानात गेली आणि सांगितलं सोनार बाबा आता याची मला अलंकार करून द्या. हा मग बघा बाजीगर केली आहे ना, बहुराने केली, मैबुबा केला, नथनी केली, मुरणी केली, पैंजण केली, चाळ केले, चपलार केला, राणीहार केला. तू म्हणतो बाबाला मस्त माहिती आम्ही का संन्यासी काय, आमच्याकडं आहे नाही लढ. एवढे दागिने केले आणि तेवढे दागिने आता नवरीना परिधान केले. आता त्या दागिन्याकडे पाहिल्यानंतर आनंद वाटन का नाही हो? होतं सोनं, तेही सोनं, आताही सोनं आहे, पण आता त्या सोन्याचे अलंकार बनवले. अलंकार बनवल्यामुळं त्या सोन्याची शोभा वाढली, नवरीचीही शोभा वाढली. तशी गीता ही आधी लगड होती, गीता अलंकार, नाम ज्ञानेश्वरी आणि ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. ज्ञानोबराने काय केलं, ते गीतेवर टीका केली, तत्वज्ञान सांगितलं. तशी होती गीता म्हणजे सोन्याची लगड, तिचे अलंकार बनवले आणि ज्यात बनवली ती ज्ञानेश्वरी. आणि त्या ज्ञानेश्वरी मधला 9वा अध्याय, आणि 9वा अध्याय असण्यानंतर त्यातला 26वा श्लोक, आणि या 26व्या श्लोकावरील 93, 94 आणि 95 क्रमांकाच्या ह्या 3 ओव्या, आणि त्यातली आपण पहिली ओवी जी घेतली आहे त्या ओवीमध्ये अर्जुनाने भगवंताला एक प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नाचं उत्तर भगवान परमात्मा या ओवीतून देतात. काही प्रश्न विचारतात महाराज, काहींचे प्रश्न खूप विचित्र असतात, उत्तर देण्यासारखे तर असावं ना. आम्हाला काही लोक आडमोठं प्रश्न विचारतात. एक जण मला म्हटलं म्हशी महाराज अभ्यास बरा दिसतोय तुमचा. म्हणलं बरं आहे बाबा, पोटापुरत आहे. रामायणात काही डोकं घातलं असेल ना, यांना वाचलेलं आहे बाबा. मला एक शंका आहे म्हटली. म्हणलं कोणती? रावणाला तोंड किती होती? म्हणलं 10. मग तो मला जर रावणाला 10 तोंड होती तर उषा किती घेत असं? प्रत्येक तोंडाला उशी लागल ना. मग मला 10 घेत असं. बरं म्हटले महाराज एकूण 5 तोंड. म्हणलं बरोबर. आणि एकूण 5 तोंड. म्हणलं तो बरोबर आहे. मग त्याला जर डाव्या अंगाचं उजव्या अंगाला व्हायचं असलं तर कसं होतं असं? 5 मुंडके आडवे येतील ना, आणि एकूण 5 मुंडके. म्हणलं रावण तुझ्यापेक्षा हुशार होता. रावणाने त्याच्या झोपण्याच्या खोलीत एकूण 5x5चा खड्डा, एकूण 5x5चा खड्डा आधीच करून ठेवला होता. डाव्या अंगाला व्हायचं 5 मुंडके ह्या खड्ड्यात, उजव्या अंगाला व्हायचे 5 मुंडके ह्या खड्ड्यात. तुम्हाला बाबा बरं डोकं आहे हो तुम्हाला रामायणातून. अजून एक शंका आहे म्हणली. म्हणलं कोणती? विचार. म्हणजे महाराज हनुमान खरंच ब्रह्मचारी होता का? मला आई शपथ. पहिला हनुमान बाल ब्रह्मचारी आणि दुसरे भीष्माचार्य बाल ब्रह्मचारी येते. तुम्हाला खरंच? म्हणलं मला काय टापा हाणता. म्हणलं तुला झालं काय? मला जर हनुमान ब्रह्मचारी होता तर मकर ध्वज कोणाचा आहे हो? मकर ध्वज कोणाचा आहे?
कोणाचा आहे महाराज? म्हणलं हनुमंताचा. म्हणलं मग काय माळा घालून टापा हाणता? अरे म्हणलं बाबा हनुमान मकर ध्वजाचा आहे, पण हनुमंताच्या ब्रह्मचार्याचा आणि मकर ध्वजाच्या जन्माचा संबंध नाही. तुम्हाला कसा? मला सांगतो ऐक. मला एक सांग, तुला नवा ड्रेस अंगावर घालायला दिला, तो मला दिला. 1 महिना अंगावरचा ड्रेस काढायचा नाही, 1 महिना आंघोळ करायची नाही, 1 महिना तोंड धुवायचं नाही, 1 महिना तेच कपडे घालायचे उन्हाळ्याच्या दिवसात. मावशो 1 महिन्याने त्याच्या अंगावर काय होतील हो? 1 महिन्याने काय होतील मी सांगतो, तुम्हाला नाही कळायचं मी सांगतो. 1 अक्षरी पण स्त्रीलिंगी, रान तिचं ब्रह्मपुरी, सापडली दोन्ही नाकाच्या मध्ये तर मरण हिरण्यकश्यपरी. कोणती? कशानं झाली? घामनी झाली. मग हनुमंताच्या घामनी मकर ध्वज झाला होता. तुला शकडे निवा झाले, मग त्याला 1 मकर ध्वजला तो काय खोतीत धोंडा आला का? तुम्हाला माहित नाही महाराज, रामायणामध्ये ज्यावेळेस प्रभू रामचंद्र सीताचा शोध घेत गेले, शोध घेत असताना यांनी सीतामाईचा शोध लावला महाराज. माईला म्हटले, माई मला भूक लागली. म्हणजे जा, अशोक वाटिकेत झाड आहे, पडलेली फळं खायची, तोडायचे नाही. मग त्यांनी शपटाने झाड उपटायचं, आदळायचं, पडले का फळं खायचे. ही वार्ता रावणापर्यंत गेली. रावणानं सांगितलं कोण आहे म्हटले, त्याला धरून आणा. मग धरून न्यायला ब्रह्मदेव. तिकडं रावण सिंहासनावर बसलेले. अरे हनुमंतराय म्हटलं मी काय कमी का, मी खाली कसं बसन? त्यांनी शपटाचं सिंहासन केलं, त्याच्यावर बसले. रे वानारा सांग तुझा मृत्यू कशात आहे? म्हणजे काय नाही, माझी शेप पेटवली का मी मरून जाईन. आणि मग अख्ख्या लंकेच्या चिंध्या शेपटेला बांधल्या आणि तिला काडी लावली कोणी? रावणाने. काडी लावल्याबरोबर असा मोठा डोम झाला का रावणाची 10ची 10 तोंड जळली. हनुमंत महाबळी आणि दाढी रावणाची जाळी. आणि मग मात्र हनुमंतानी शेपटनी काय पराक्रम केला? अख्खी लंका पेटवली महाराज. अख्खी लंका जळली, पण लंकेत एक घर जळेना. कुणाचं घर होतं ते? त्या घरासमोर तुळशी वृंदावन होतं. त्या घरामधून राम नामाचा ध्वनी येत होता. हनुमंताने अनेक वेळा शेप त्या घरावर ठेवली, पण ते घर पेटेना. कारण ते घर बिभीषणाचं होतं आणि बिभीषण राम भक्त होता. हनुमंताने विचार केला, मी एवढ्या वेळेस शेप ठेवतो, पेटत नाही. याचं एकमेव कारण त्या घरासमोर तुळशी वृंदावन होतं. ज्याच्या घरासमोर तुळशी वृंदावन आहे त्या घरावर संकट येत नाहीत. म्हणून प्रत्येकाच्या घरासमोर तुळशी वृंदावन असावं. आणि मग ती शेप विझवण्यासाठी समुद्रावर गेले. पाण्यात शेप विझवली, आलेला घाम आणि खाकर पाण्यात टाकला, तो मगरीना गिळला आणि त्याच्यापासून मकर ध्वज झाला. ही कथा आहे बरं का रामायणात. म्हणून अर्जुनाला प्रश्न विचारला देवाने. काय प्रश्न विचारला? हे देवा, आतापर्यंत तू किती वेळा कुणाकडे जेवला? हा प्रश्न. आणि मग या प्रश्नाचं उत्तर भगवान परमात्मा सांगतात, अर्जुना अरे मी पहिल्यांदा जेवलो म्हटले, पण कुणाकडं? अरे मला खूप भूक लागली होती. त्यावेळेस मी शिष्टाई करण्यासाठी गेलो होतो. कुणाकडं? दुर्योधनाकडं. आणि माझ्या बरोबर युद्धर होता. आणि मी शिष्टाई का करायला गेलो? कारण युद्ध होऊ नये म्हणून शिष्टाई करण्यासाठी गेलो. दुर्योधनाला सांगितले, बघ दुर्योधना, युद्ध होऊ नये ही माझी इच्छा आहे. अर्ध राज्य पांडवांना दे, अर्ध तुला घे. दुर्योधनाने सांगितलं नाही जमणार. म्हटलं मग पांडवांना 5 गावं दे राहण्यापुरती, बाकीचं तुला घे. त्यावेळी दुर्योधनाने सांगितलं 5 गावच काय, पण चिमूटभर जमीन सुद्धा युद्ध केल्याशिवाय पांडवांना देणार नाही. माझी शिष्टाई झाली पण असफल झाली. दुर्योधनाने सांगितलं, देवा तुझ्यासाठी मिष्टान्नाचं भोजन केलंय. भगवंताने सांगितलं, मी कुठेही जेवत नाही म्हटले. मग मी कुठे जेवणार आहे म्हटले. मी विचारलं, सांगा ना देवा कुठं जाणार? विदुर काका विचारतोय. म्हणजे आपल्याला
विदुर काकाच्या घरी जायचंय. उद्धवने विचारलं, देवा कुठं जेवायचं आहे? म्हटलं आपल्याला विदुर काकाच्या घरी जायचं. भूक लागलेली होती आणि मग विदुर काकाला सांगितलं, काका आम्ही तुमच्या घरी जेवायला येणार. आता काकाची परिस्थिती नाजूक होती महाराज. आणि मग भगवान श्रीकृष्ण निघाले, उद्धवजी चलो विदुरा घर जावे. विदुराच्या घरी गेले. विदुराची पत्नी स्नान करत होती. दरवाजाला थाप मारली, कोण आहे? म्हटले मी कृष्ण. एवढा आनंद झाला विदुर काकाच्या पत्नीला. आनंदाच्या भरामध्ये महाराज तिनं पाठ बसायला दिला, पण स्वतः पाठवर बसली. देव खालीच बसले. देवा खूप भूक लागली असेल ना? देवाने सांगितलं, अनंत काळापासून उपाशी ना मी. तुमच्यासारखे जीव घालणारे भेटले तरच मी जेवतो. म्हटले काका मी तुमच्यासाठी केळी आणते. पारेस बागेत गेली, केळीची असणारी घड तोडून आणला. काय प्रेम होतं महाराज, काय आनंद होता. विधेयी बनली होती ती माता. तिने केळीची साल सोलावी, साल देवाच्या हातामध्ये द्यावी आणि आतला गाभा स्वतः खावा. आणि भगवंतानी ती साल खावी मोठ्या प्रेमाने. न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे. एर पत्र पुष्प फळ, हे भजावया मीस केवळ. देवानी ती साल खावी आणि आतला गाभा तिनं खावा. महाराज यात प्रेम होतं बर का. आणि हे दृश्य काही वेळाने विदुर काकांनी पाहिलं. काकाला राग आला. काकाने विचार केला, अरे प्रत्यक्ष देव माझ्या घरी आलाय आणि काय माझी पत्नी म्हटले स्वतः आतला गाभा खाती, देवाला साल देती. तिला विचारलं, अगं तू भानावर आहेस का? स्वतः पाठवर बसली, देव खाली बसली. आतला गाभा तू खाती आणि साल देवाला देती. आणि मग ती भानावर आली. विदुर काकाच्या पत्नी आतमध्ये गेल्या महाराज. मग विदुर काकाने हातामध्ये केळी घेतली, साल बाजूला ठेवली आणि आतला गाभा देवाच्या हातात दिला. आणि देवाने एक घास खाल्ला. आणि मग विदुर काका विचारतात, देवा केळी कस काय आहे? तेवढंच भगवान परमात्म्याने उत्तर दिलं, काका आधीच्या सालीत जी मजा होती ती आतल्या गाभ्यात राहिली नाही आता. कारण आधी जी देत होती, मी काय देते हे तिला भानच नव्हतं. देहीची विधेयी भोगू दशा. आणि देवाला देत असताना असंच द्यावं बर का, असंच द्यावं लागतं. कधी कधी आम्हाला प्रसंग येतो, बाबा महाराज आम्ही दिंडीत असतो ना. आता माझी दिंडी बाबा महाराज असते त्र्यंबकराज स्वामी मध्ये. रस्त्याने एक शेलगाव नावाचं गाव लागतं मला. 2 रस्ते, एक येड्या बाबळीचा, एक चांगला डांबरीचा. आता माझी दिंडी जवळ 21 वर्षापासून. त्या डांबरीच्या रस्त्याने एक माता भगिनी, डोक्यावर येड्या बाबळी सरपण, हातामध्ये मिसरी, दौंड मनमाड दौंड मनमाड. बोला महाराज म्हणलं काय कुठलची दिंडी? तोंडात मिसरी ना. म्हणलं राहुरी तालुक्यातलं शिलेगाव. मग असं करा ना. म्हणलं कसं? एवढी दिंडी घेऊन माझ्या घरी चहाला या. आता दिंडीच्या लोकांनी बाया माणसाने अवसान पाहिलं ते, बाबा आपल्याला नाही चहा घ्यायचा. मी हा म्हणलोय तिला. म्हणलं चौबदारांना म्हणलं तुम्ही तरी चला. म्हणून ते 2 चौबदार माझ्या संग गेले. महाराज घराची कळा अंगण सांगत, अख्ख्या अंगणात काँग्रेस उगेल. कधी सारवलं होतं कधी नाही. आता जाऊन म्हणलं कसं घासाना. मी आतमध्ये गेलो महाराज. भुई कधी सारवली होती कधी नाही महाराज. आज गेलो, तिनं बसायला टाकलो. काय असा उबाट वास यायचा घरात. म्हणलं मावशी कोणती अगरबत्ती हो? ती म्हणतील कंपनीच नाही. एवढा आनंद झाला महाराज त्या मातेला. आणि आनंदाच्या भरात येऊन बाबा की दिंडी आणायची ते डोगच घेऊन आले तुम्ही. मला आता काय करते, आणले एवढी तर माझं नशीब आले. मग तिनं पातीला ठुलं, चूल पेटवली, पातीला ठुलं, 2 कप पाणी वतलं. पाणी असं खळाखळा उकळलं. आणि मग तिनं त्याच्यात 2 चमचे साखर टाकली. दाद घाजायच्या नादात 2 डब्या होत्या. एक काळ्या मिसरीची आकुटची आणि दुसरी होती चहा पावडरची. महाराज त्या दात घासायच्या नादात आनंदाच्या भरात तिनं 2 चमचे आकुटच टाकला त्याच्यात. आणि असा रेणगोट खळा खळा उकाळला. आणि ती म्हणली बाबा बशा गेल्या फुटून म्हणा परत तिथं आता.
पहिले परत इथंच प्यायचे. मग तिनं ते परत चहा वाटला आणि माझ्याकडे घेऊन चालली. महाकाळी धडा धडा करायचं आणि एक घोट तोंडात घेतला ना असा निभार ठसका. मावशी काय सुंदर चहा केला, तुमचं नाव तरी काय? म्हणले बाबा या देहाला निर्मळा म्हणतात. निर्मळा? मला काय चवाली है निर्मळा. इलाच नाही महाराज. म्हणजे शेवटी तिनं तो दिला चहा पण मला प्यावा लागला. का? कारण तिचा भाव, तिची श्रद्धा होती महाराज. म्हणून तो चहा मला नंतर उलट्या करू पण आता पिऊ. तसं विदुर काकाने केळी दिली. देवाने सांगितलं यात माझ्या नाही काका, तुमच्या मंडळीनं केळी दिली. ती साल देत होती पण त्यात तिचा भाव होता. म्हणून न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे. भगवान परमात्म्याने ती साल खाल्ली. देवा त्यानंतर कुठे जेवलात? अरे म्हटले माझा बालपणचा मित्र होता सुदामा. जो सुदामा आणि मी संदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये बालपणी शिक्षण घेण्यासाठी गेलो होतो महाराज. आणि खऱ्या अर्थाने सुदामाची एक कथा आहे बरं का. बरेचसे लोक म्हणतात सुदामाने चुरून फुटाणे खाल्ले. चुरून फुटाणे खाल्ले हे खोटं आहे बरं का. कारण बालपणी सुदामा आणि भगवान श्रीकृष्ण संदीपनी ऋषीच्या आश्रमामध्ये शिक्षण घेत होते. एक दिवस गुरुआईने सांगितले कृष्णा वाळलेली लाकडं तोडून आण. म्हणून भगवंता कुऱ्हाड घेऊन गेले महाराज लाकडं तोडण्यासाठी. पावसाळ्याचे दिवस होते. गुरुआईने विचार केला बराच वेळ झाला नाही. सुदामा एक काम कर, तू काहीतरी खायला घेऊन जा म्हटले. कुणाला? कृष्णाला. आणि म्हणून गुरुआईने काहीतरी खाण्यासाठी बघत होती. तितक्यात तिला एक पुरचुंडी सापडली आणि त्या पुरचुंडीमध्ये फुटाणे बांधलेले होते. ती सापडली तिला. तिनं ती पुरचुंडी घेतली. सांगितलं सुदामा एवढी पुरचुंडी घेऊन जा, तुम्ही दोघंही खा. पण ती पुरचुंडी कुणाची होती माहित आहे का? त्या जंगलामध्ये एक पर्णकुटी होती. त्या कुपीत एक म्हातारी राहत होती. म्हातारीने मोलमजुरी करून ते फुटाणे विकत आणले होते. आज उपवास आहे म्हटले, उद्या सकाळी याच्यावरच मी उपवास सोडीन. आणि ती पक्षाने पुरचुंडी उचलली आणि संदीपनी ऋषीच्या आश्रमात नेऊन टाकली होती. ज्या वेळेस त्या म्हातारीने पाहिलं भूक लागली, ती पुरचुंडी दिसाना, गठोड दिसेना. भुकेने व्याकुळ झाली होती आणि रागाच्या भरात तिनं सांगितलं माझी फुटाणे, माझे चणे, माझी पुरचुंडी ज्यानी चोरून नेली असन आणि जो ते चणे खाईन त्याला 18 विश्व दारिद्र्य. आणि हे शब्द सुदामाने ऐकले महाराज. जर मी हे फुटाणे माझ्या मित्राला जर दिले तर माझ्या मित्राला 18 विश्व दारिद्र्य. मला आलं तरी चालेल. आणि म्हणून जंगलात गेल्यानंतर स्वतः सुदामाने फुटाणे खाल्ले. का? माझ्या मित्राला दारिद्र्य येऊ नये. मला आलं तरी चालेल. याला दोस्ती म्हणतात महाराज. दोस्ती असावी तर अशी असावी. स्वतः फुटाणे खाल्ले, चोरून नाही खाल्ले. लोकांनी नाव दिलं चोरून खाल्ले, पण माझ्या मित्राला 18 विश्व दारिद्र्य येऊ नये म्हणून स्वतः खाल्ले. परिणाम असा झाला, शाप खरा ठरला. अरे सुदामाला 18 विश्व दारिद्र्य आलं. आणि भगवान श्रीकृष्ण द्वारकेचे राजे झाले महाराज. सुदामाची खाण्याची पंचायत हो. एक दिवस सुदामाची पत्नी म्हणली अहो जा, तुमचा मित्र द्वारकेचा राजा झालाय, जा म्हटले त्यांच्या कोण काहीतरी मागून आणा. सुदामाने सांगितलं तो आहे देव आणि मी आहे भक्त. भक्तांनी देवाकडे काही मागायचं नसतं महाराज. काही न मागे कुणासी आणि तोची आवडे देवासी. पण आपण मागितल्याशिवाय राहत. आपली भक्तीच तशी महाराज. आपली भक्ती आवडीची आहे का सवडीची? आवडीची, सवडीची, तिसरी नडीची. ही पहिल्यांदा ऐकली असेल तुम्ही. तिसरी भक्ती नडीची. नड कधी पडती? एका म्हातारी म्हणे बाई माझ्या लेकीचं लग्न होऊन 10 वर्ष झाले, तिला मूळबाळच होईना, मूलबाळ व्हायना. देवा तिला जर मुलगा जर झाला तर मग आमच्या यांना 3 वाऱ्या करायला लागेल. किती?
3 वाऱ्या. त्यानं 3 वाऱ्या केल्या. मी म्हणलं 4थ्या वारीला चला ना. ते झाल्या आपल्या. हा 3च कबूल केलेल्या होत्या. 3च कबूल केली. ही नडीची भक्ती. नड होती म्हणून केली. आता काहीला जर म्हणलं ना चला भाजनाला, तेव्हा नाही आपण मध्ये येत नाही, फक्त रविवारीच येतो. आपलं ठरलेलं आहे फक्त रविवारीच जायचं. आता मध्ये गेले ना चालत नाही. फक्त रविवार ठरला मग रविवारीच भक्ती करायची. म्हणून नडीची भक्ती, एक आवडीची आणि एक सवडीची, अशा 3 प्रकारच्या भक्ती आहे महाराज. म्हणून देवाला जी आवडती ना महाराज, कोणती भक्ती आवडती? हीच थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची. जो संसाराची माया काढतो महाराज आणि मग जो भक्ती करतो ती भक्ती भगवंताला आवडते. तेव्हा सुदामाच्या पत्नीने सांगितलं जा म्हटले काहीतरी मागून आणा. याने सांगितलं मी जातो पण काही मागणार नाही, कारण तो देव आहे, मी भक्त आहे, तो राजा आहे. नका मागूच नका. म्हणजे तुमच्याकडं पाहिल्याबरोबर देवाला कळेल. मागण्याची आस पाहे मुखाकडे आणि चिंतिल्या रोकडे मनोरथ. बरं सुदामाने सांगितलं हे बघ मी चाललोय देवाकडं, पण असा नियम आहे तिघाकडं जाताना मोकळ्या हाती जाऊ नये. एक राजाला भेटायला, दुसरं देवाला भेटायला आणि तिसरं आई वडिलाला भेटायला जाताना मोकळ्या हाताने जाऊ नये. म्हणून राजाकडे जाताना काहीतरी भेट वस्तू न्यावी. देवाकडे जाताना काहीतरी घेऊन जावं. पान फूल फळ, नाही काही भेटलं तर पाणी, येर पत्र पुष्प फळ, हे भजावया मीच केवळ. यातलं काहीतरी घेऊन जा निमित्त म्हणून. काहीतरी घेऊन जावं लागतं. आमचे महाराज गुरु महाराज आमचे तारकेश्वर गडाचे आदिनाथ शास्त्री, त्यांच्याकडे नेहमी महाराज कीर्तन झाल्यानंतर पाया पडायला आल्यानंतर 10-5 रुपये ठेवल्याशिवाय पाया पडत. तुम्ही पाहिलं देवळालीच्या कीर्तनामध्ये तिकडे नियम आहे, त्यांची प्रथा आहे महाराज, काहीतरी ठेवतात. मी एकदा कीर्तनाला गेलो महाराज, कीर्तन झाल्या पुढे माझ्या पुढे ढिगलच पाडा. मी म्हणलं बाई भानगड, ती म्हणे आमच्याकडे प्रथा आहे. मला म्हणे तुमच्याकडं? मला आमच्याकडं प्रथा आहे. म्हणलं पाया पडतील जाताना चिमटे घेतील आणि कोणी ठुले तर ते बी उचलून नेतील. याला काय करायचं? आई वडिलाकडे भेटायला जाताना काहीतरी घेऊन जा. आणि तुम्हाला एक सांगू का, आई वडिलाला भेटायला जाताना ज्या वेळेस आई वडील आजारी आहेत त्यावेळेस जाऊ नका. ज्या वेळेस आई वडील चांगले आहेत ना तेव्हा भेटायला जा. त्यांच्या आवडीचे पदार्थ घेऊन जा. पण आमच्याकडे असं आहे महाराज, आई वडील आजारी पडले, आईच्या तोंडाला ऑक्सिजन लावला आणि मग लेकी भेटायला जातात. मग पेड्याचा पुडा सफरचंद, आई अशी टुळू टुळू पाहती. मग लेक म्हणते आई एखादा घास काय ना मग आजचा. आई म्हणली आके जेव्हा चांगली होती, दात चांगली होते तेव्हा नाही आली, आता तोंडाला ऑक्सिजन लावला तर का माती खाऊ. मग अशा वेळेस आजी आजारी असली का ना तू गुबगुबीत अख्खा माल तेच आणतात. म्हणून आई वडिलाला चांगले असताना भेटायला जा महाराज, आणि खरोखर आई वडिलाची सेवा करा. तेव्हा सुदामाने सांगितलं काहीतरी दे. कुणून तरी तिनं पोहे मागून आणले महाराज. ते पोहे बांधण्यासाठी पिशीच नव्हती, वस्त्र होतं फाटलेलं. सुदामाच्या पत्नीनं वस्त्र शिवलं महाराज. आता हे संसार रूपी वस्त्र शिवण्यासाठी दोरा रूपी पती आणि सुई रूपी पत्नी एकत्र यावे लागतात. त्यामुळे संसार रूपी वस्त्र शिवल्या जातं. आणि मग या वस्त्रात पुरचुंडी बांधली त्या पोह्याची. आणि सुदामा निघाला महाराज द्वारकेला कृष्ण 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 करत. द्वारकेमध्ये भगवान परमात्म्याला 16,108 पत्न्या होत्या. किती होत्या? 16,000. आम्ही दोघच होतो अंतरपाडदा राहायला. ते म्हणते 16,108 महाराज. त्या ठिकाणी 16,108 पत्न्या भगवंताशी हितगुज करत होत्या. त्यांनी विचारावं देवा तुम्हाला असा एखादा मित्र नाही का? म्हणले आहे ना. काय नाव त्याचं? सुदामा. म्हणे एक काम करा ना म्हटले देवा,
रथ जुंपवा आणि आम्हाला घेऊन चला ना भावजीकडं, 4-6 दिवस मुक्काम करू त्यांच्याकडं. भगवंतानी सांगितलं तुम्ही 16,108 जणी, माझा मित्र एवढा गरीब आहे म्हटले, आपला लवाजमा का लहान आहे का? एका टायमाला टँकर भर गोड ते खोबरेस तेल डोक्याला लागत आहे हा, आणि तो बिचारा गरीब, तो काय खायला घालीन तुम्हाला? देवाचं देवाच्या पत्नीचं हितगुज चालू असताना सुदामा खाली आलेला आहे आणि सुदामाने सांगितलं जा देवाला जाऊन सांगा तुझा मित्र सुदामा आलाय. द्वारपालाने असं पाहिलं, तू आणि देवाचा मित्र, अरे तुझ्या हाडाचा सापळा झालाय, तू तो पेशंट वाटतोय म्हटले, आणि असा देवाचा मित्र, तुझी लंगोटी ती काठी ती मडकन हिनवलं महाराज. आणि खरंय बर का, गरीबाला लोक हिनावतात. शेवटी त्यांनी विचार केला, जर हा काही याला झालं, उपाशी दिसतोय हा, दुसरा मला द्वारपाल जाऊन सांग, देवा खाली एक ग्रस्त आलाय, कोण आहे? नाव सुदामा सांगतोय. काय सुदामा? हे शब्द भगवंताच्या कानावर पडले. देव पायऱ्यानं नाही खाली उतरले, देवाने उडी टाकली आणि जाऊन सुदामाला आलिंगन दिलं. महाराज, देव जातो पण कुणाकडं? सुदामाकडं. याचा अर्थ लक्षात घ्या, सु म्हणजे चांगला कमावलेला, दामा म्हणजे पैसा. चांगल्या मार्गाने कमावलेल्या पैशावाल्याकडे देव जातो, सुदामाकडे जातो, कुदामाकडे नाही जात. देवाने सुदामाला आलिंगन दिलं. आलिंगन संताची दिव्य झाली माझी काया. भगवंताच्या पायावर सुदामाचे अश्रू पडत होते. सुदामा, अरे काय रे तुझी परिस्थिती? देवाला माहित होतं ही परिस्थिती माझ्यामुळे याच्यावर आली. यानं जर चणे खाल्ले नसते तर मला सुद्धा हीच परिस्थिती आली असती. सुदामाने उचललं, मंचकावर बसवलं, पाद्यपूजा केली आणि मग सुदामाला भगवंताच्या पत्नी विचारतात, देवा कोण आहे हा? मग ज्याचं वर्णन मी करत होतो तोच हा सुदामा. म्हटले आम्हाला भाऊजीला आंघोळ घालायची, नका घालू म्हटले. 16,108 तांबे गरम पाण्याचे जर याच्या अंगावर पडले त्याचं कातड नीट का म्हटले. पाद्यपूजा केली, पण म्हटले मग आम्हाला दर्शन तरी घेऊ द्या ना. हा, मग दर्शनाला रांग लागली. मग सुदामाने आशीर्वाद द्यायचा, अष्टपुत्र सौभाग्यवती भव, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. लाईन जाशाल तशीच, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. मग मागून तू आशीर्वाद कट केला, हा म्हणायचा भव भव भव, तरी लाईन जाशाल तशीच कोरडा पडायचा गडी येळवाली. मग यांना फक्त मानाचा सुरुवात केली. एवढी 16,000 एवढं म्हणल्यावर किती मंडप भरतील? 16,108 जणी. महाराज शेवटी पाची पक्वानाचं ताट केलंय, पण देव असा आहे महाराज, घेशी तेव्हा देशी. देवाने विचारलं, देवा सुदामा, अरे वहिनीनं माझ्यासाठी काहीतरी खायला दिलं असेल ना? पुरचुंडी होती, पुरचुंडी फाटक्या वस्त्रातली अशी लपवलेली होती. तुम्हाला सांगू का, देव काहीतरी घेतो मग देत असतो. आता मला सांगा, मोठा हायफाय बांगला आहे हो, आणि आपली चप्पल फाटलेली, 3 ठिकाणी तुटलेली, कुठं काढता बरं? फडचीवर नेता का? फडचीत पाहिलं तोंड दिसतंय. असा बांगला महाराज. आपण चप्पल कुठंतरी एका कोपऱ्याला काढू. मग आता एवढ्या मोठ्या मालात ती पुरचुंडी पोहायची सुदामाने अशी लपून ठेवली होती महाराज. गरीब होता सुदामा. तुम्हाला एक सांगू का, मनुष्य गरिबी लपवीत असतो आणि श्रीमंती मात्र उघडी करत असतो. अरे जुना काळ आठवा, एक काळ आमची गरिबी होती महाराज. पाहुणा आला तर आमची आई 3 घड्याची सतरंजी करीत होती. का? फाटकी घडी खाली घालीत होती. पाहुणा आला तर आई कोंडून घेत होती, कारण आम्हाला फाटके कपडे होते महाराज. मनुष्य गरिबी लपवत असतो आणि श्रीमंती मात्र उघडी करतो बरं का. एखाद्याच्या गळ्यात जर लाकीट असलं ना, तो 3 गोंड्या मोकळ्या करतो.
एक जणाच्या हातात 3-4 अंगठ्या होत्या, असे बोट करायचा. ते गेलं माळणीकडं, वांगे कसे, बटाटे कसे, वांगे कसे, बटाटे कसे. ती म्हणे या अंगठ्या दाखवतो का मला. तिच्या पायात जोडवे होती, तिनं जोडव्यानंच पायात दाखवलं. बटाटे 20 रुपये किलो, वांगे 30 रुपये, बटाटे मग जोडव्याच्या पायाने. तसं मनुष्य गरिबी लपवितो, श्रीमंती उघडी करतो. महाराज सुदामाने कुठंतरी पुरचुंडी लपवलेली होती आणि ती भगवंतांना पाहिली आणि ती हिसकून घेतली. तिला 3 गाठणी होत्या. किती होत्या? सत्व, रज आणि तम, 3 गुणाच्या 3 गाठणी होत्या. आणि त्या 3 गाठणी कोणी सोडल्या? देवाने सोडल्या. आणि कुणाला सांगतोय देव? अर्जुनाला. काय सांगतो? हे सांगा वया काय किरटी, त्वाची देखील आपुल्या दिठी, मी सुदामाची सोडी गाठी पोह्या लागी. आपण पहिली ओवी घेतलेली वर काही. अर्जुना तू पाहिलं नाही का रे, मी 3 गाठणी सोडल्या. कुणाच्या? सुदामाच्या पुरचुंडीच्या. आणि त्यात काय होतं म्हटले? त्यात पोहे होते. भाजलेले होते का? कोथिंबीर होती? खोबऱ्याचा किस होता? नाही. मग कच्चे पोहे होते महाराज. आणि ते कच्चे फके मारी कोरडीची. थोर प्रेमाचा भुकेला आणि हाची दुष्काळ तयाला. पोहे सुदामा देवाची, फके मारी कोरडीची. महाराज देवाने कोरडे पोहे खाल्ले, कोरडे, आणि तृप्तीचा ढेकर दिला. देवाच्या पत्नी म्हणल्या, देवा आम्हाला काहीतरी द्या ना. हा म्हणते, एक तीळ किती जणांनी खाल्ला होता? भगवंताचा तो 2 गपने देवाने मारले, 3रा गपना पत्नीने विसकून घेतला. त्यांना माहितीये याने 3रा गपना जर मारला तर आपल्या सगट याला सारं देऊन टाकू. नंतर सुदामाला 5 पक्वानाचं भोजन खाऊ घातलं. आधी त्याची पोहे खाल्ले बर का, भरदरी कपडे घालण्यासाठी दिले. आणि दुसऱ्या दिवशी सुदामा म्हणला, देवा मला जावं लागतंय, बायका मुलं वाट पाहतात. जा म्हणे सुदामा, पण जायच्या आधी ते भरजरी कपडे काढून दे. जायच्या आधी वस्त्र अलंकार काढून दे. मग वस्त्र अलंकार काढून घेतले, भरजरी कपडे काढून घेतले. सुदामाला असं वाटत होतं एखादा अलंकार दिला असता तर निदान गरिबी हटली असती. पण जाऊ दे मला, देवा तुझं घेऊन टाक, तुला सगळं काढून दिलं महाराज. आता जायला निघाला सुदामा. सुदामा थांब, मला तुझं औक्षण करायचंय. पंचारतीचं ताट आणलं. देवाने अंगठ्याला गंध लावला आणि भगवंताच्या कपाळाला गंध लावायच्या टायमाने, सुदामाच्या कपाळाला गंध लावायच्या वेळेस गंध असा लावला. असा गंध लावला, परिणाम असा झाला, सुदामाच्या कपाळावर जे 18 विश्व दारिद्र्य होतं ते भगवान परमात्म्याने पुसलं महाराज. नाथ बाबा वर्णन करतात महाराज, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा आणि हरी कृपे त्याचा नाश झाला. 18 विश्व दारिद्र्य पुसलं. म्हणून मी माझ्या बहिणीला सुद्धा सांगतो, तुम्ही ज्यावेळेस दिवाळीला ओवाळ्याला जाता ना भावाला, त्यावेळेस कोणत्या बोटाने गंध लावता? अंगठ्यानीच लावी जा. हा, 1000 साडी घेतली तर ठीक, नाही तर तुला अंगठा. त्याच्या कपाळाला. तुम्हाला एक सांगू, बहिणीनं जर भावाला ओवाळलं आणि बहिणीनं जर अंगठ्यानं गंध लावला तर बहीण भावाचं वाईट प्रारब्ध पुसते आणि भावाला श्रीमंती येते. पण भावाने सुद्धा बहिणीकूनच ओवळून घ्यावा. आताचे भाऊ बहिणीकून नाही ओवळीत, ते मिळूनीला फोन करते. अरे बहीण फोन करते, दादा ओवळी 2 दिवसावर आली, मला न्यायला येईना. तो मला काय तेवढंच काय मी काय तुला येता येत नाही का? आणि बहीण मिळून फक्त मिस कॉल दिला. हा म्हणतो कोणाचा आहे? मग पाहिलं, अरे मिळूनीचा आहे. मग हा परत फोन लावतो, कुठे तू? दाजी मला यायचं होतं, तिथंच थांब, मी लगेच न्यायला होतो, कुठं हलू नको तिथून. बहीण ती बहीण आहे महाराज. तुम्हाला एक सांगू का,
आई मेल्यानंतर आईची जागा घेते ती बहीण असते. आई मेल्यानंतर आईची जागा घेते ती बहीण असते. आणि बाप गेल्यानंतर बापाची जागा घेणारा मोठा भाऊ असतो. म्हणून त्या बहिणीला विसरू नका. माझं वेड्याचं ऐका. फक्त महिन्यातून एक दिवस भावानी बहिणीला फोन लावा आणि तिला फक्त एवढंच म्हणा, ताई कसं आहे तुझं, चांगलं आहे ना, तुझी तब्येत बरी आहे ना, मुलं बरी आहेत ना, बस एवढं करा, फोन कट करा. अरे अख्ख्या गावाला सांगती माझ्या भावाचा फोन आला होता. अख्ख्या गावाला पोट भरतं महाराज तिचं. अरे काही भाऊ बहिणी संग बोलत नाही. अरे भावा संग बोला, हा बोला धरू नका. अरे कळलं ते करोनाच्या काळामध्ये, भाऊ तो भाऊ आहे महाराज. अरे फाटक्या धोतातला भाऊ 500 रुपयाची नोट घेऊन भावाला भेटायला आला रे करोनाच्या काळात. अरे व्हॉट्सअप फेसबुकचे लाखो मित्र होते, त्यांनी फोनच बंद केले. आपला भाऊ तो आपला भाऊ आहे. हातभर बांध जादा घेतला, आई शपथ घेऊ द्या, तोही बरोबर नेणार नाही आणि मेल्यानं मी बरोबर नेणार नाही. म्हणून बांधावर भांडणं करू नका, बहिणीशी आबोला धरू नका आणि आई बापाची वाटणी कधीच करू नका. माय बाप केवळ काशी आणि तेने न जावे तीर्थाशी. सकळ तीर्थाची धुरे जी एका माता पितरे. अरे सगळ्या तीर्थाचं तीर्थ आई बापाच्या पायात आहे महाराज. म्हणून आई बापाची वाटणी करू नका महाराज. आयुष्यभर बाप जगत असतो फक्त मुलांसाठी. आयुष्यभर बाप कमवतो फक्त पुरीच्या लग्नासाठी. आणि म्हणून कुणाच्या लग्नात जर गेले ना तुम्ही, पंक्तीत जर जेवले ना, आईची शपथ घेऊन सांगतो त्या अन्नाला कधीच नाव ठेवू नका बर का. कसं असू द्या, नाव ठेवू नका. अरे त्या बापाने रक्त आटवलेलं असतं. आयुष्य उभं आयुष्य त्या मुलीच्या लग्नासाठी आणि अन्नदानासाठी त्यानं रक्त आटवलेलं असतं. आणि ते अन्न पवित्र असतं, मात्र खात असताना त्याला कधीच नाव ठेवू नका, कारण त्या अन्नामध्ये बापाचं रक्त असतं महाराज. लग्न जमल्यापासून बाप रडत असतो महाराज. ज्या दिवशी मुलीचं लग्न जमलं ना, सगळ्याला आनंद होतो, पण बाप दुःखी असतो, फक्त तो दाखवत नाही. लग्न जवळ जसं येतं ना तसं तो जेवत नाही. मग मुलगी म्हणते, आई अगं माझं लग्न जमल्यापासून मी माझ्या बापाला जेवतानाच पाहिलं नाही. मग आई सांगते, बाबा बाळा कसं पासेल तू, सकाळी तू झोपत असताना जातात आणि रात्री तू झोपल्यावर येतात. बापाला झोप येत नाही, बाप उपाशी असतो महाराज. लग्नाच्या दिवशी सगळ्याला जीव घालतो पण तो उपाशी असतो. लग्न लागल्यानंतर बाप अश्रू आतली आत गिळतो. आई रडती पण बाप रडत नाही. शेवटची घटका आठवा महाराज. आता नवरी वाटा लावण्याचा प्रसंग येतो, त्यावेळेस सगळे रडतात. आई रडती, भाऊ रडतो, बहीण रडती, पण बाप मंडपाच्या कुण्या तरी कोपऱ्यात उभा असतो. त्याला माहित आहे, मी जर माझ्या लेकी समोर गेलो तर मी माझे आसूर आवरू शकणार नाही, मग माझ्या लेकीला कोण आवरेल. पण लेकीची नजर सगळीकडे बघती, ती भावाच्या गळ्यात पडती, मामाच्या पडती, मामीच्या पडती, सरत्या शेवटी आईच्या गळ्यात पडती, हंबारडा फोडून रडती. आई सांगते, बाळा सांग ना तुला काय देऊ, काय मागायचं माग. त्यावेळेस मुलगी सांगते, आई मला वचन दे, आई मला वचन दे, मरेपर्यंत माझ्या बापाला जीव लावशील एवढंच वचन दे. अरे काय मागितलं तिनं, सोनं चांदी मागितलं नाही, मागितलं तिचा जीव फक्त बापात होता. माझ्या बापाला मरेपर्यंत जीव लाव. माझ्या आयांनो, कधी तुमच्या मुलांनी विचारलं का, आई माझ्या म्हाताऱ्याला मरूस तर जीव लाव म्हणून म्हणला का एखाद्याचा मुलगा? म्हणला का? तो फक्त एवढं म्हणून म्हाताऱ्याला हाता खालून काढावं लागत, ते का धोरण महाराज. म्हणून मुलगी एक तरी असावी महाराज. ती मुलगी बापाला पाहती महाराज, जीवना वेगळी मासुळी. अरे तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटशी केशवा. बापाला पाहिलं महाराज,
एवढी धावत जाती, गच्च बापाच्या गळ्याला मिठी मारती महाराज. अरे दगडासारखा काळजाचा बाप कधी कुणासमोर झुकला नाही, कुणासमोर वाकला नाही. आज मात्र पहाडासारखा बाप धाय मोकलून रडला. हो, लय रडला बाप. तुम्हाला सांगू का, बाप आयुष्यात दोनदा रडतो. पहिल्यांदा रडतो तो मुलीला वाट लावण्यासाठी, आणि दुसऱ्यांदा त्यावेळेस त्याची समजूत काढायला लय लोक असतात. हो, परत दुसऱ्यांदा बाप रडतो, पण केव्हा? अरे जेव्हा पोटचा मुलगा बापातून वेगळं व्हायची भाषा करतो तेव्हा बाप रडतो. आता मात्र त्याची समजूत काढायला कोणी नसतं. म्हणून अमृतापेक्षा श्रेष्ठ बापाच्या डोळ्यातले अश्रू आहेत. त्यांना खाली पडू देऊ नका. परत आई मिळणार नाही, परत बाप मिळणार नाही, परत भाऊ मिळणार नाही. म्हणून त्यांना जपा, नातं जपा. मला कळलं महाराज, कोरोनाच्या काळामध्ये या जगात आपलं कुणी नाही. हो, कुणी नाही. माझ्या अख्ख्या घराला कोरोना झाला होता. 2 महिने माझ्या घरासमोरून कुत्र जात नव्हतं. पाहुणे रावळे तर सोडून द्या, कुत्र्याला सुद्धा वाटायचं नको. महाराज, मी तुमच्या समोर बसलोय म्हणजे मी स्वर्गवासी रिटर्न आहे. आणि ज्यांनी मला जगवलं ते आमचे मामा आहेत महाराज, सुरेश शेटवाबळे. ते बोलले महाराज इथं राहू नका. त्याने ते सुपरला मला ऍडमिट केलं. 3 दिवस यम उशाला बसत होता. आई शपथ खरं सांगतो, उशाला यम तो नाही मशे महाराज चला. म्हणलं बाबा माई नायलांची आताच नाही तुटायची, तुम्हाला मी न्यायला आलोय. म्हणलं यम भाऊ जरा दम काढ. तुम्हाला मला तहान लागली. मग त्याला मी बिस्लरीचं पाणी दिलं प्यायला. ते घटा पाणी पिलं. त्याला जेल तर खूप सुंदर होतं. मला ना अजून तुमच्या मृत्यू लोकात काय भेटतं? म्हणलं तुम्ही स्वर्गात काय पिता? तुम्हाला अमृत. मला आमच्या मृत्यू लोकांमध्ये अमृतापेक्षा श्रेष्ठ पेय तुम्हाला कोणतं? मला अमृत तुल्य चहा फुकून फुकून प्या. तो म्हणला बाबा मग आपल्याला प्रसाद भेटन का थोडा? म्हणलं कमून नाही भेटायचा. आणि मग मी त्याला 1 कप भर चहा आणला. तर तिथं काय फुकटच चहा होता, पण येताना 2 झोपाच्या गोळ्या टाकून दिल्या त्याच्यात. ती यम चहा पिलं तिथं झोपलं. आणि मग मी तिची फाईल पाहिली. संजय महाराज मशियानला 4 वाजता देव आज्ञा, पहिल्याच पानावर. मग मी तेवढा कागद टर्कन फाडा आणि सगळ्याच्या शेवटी घातला. अर्ध्या तास नियम शुद्धीवर आला. मला म्हणलं मशी महाराज या मृत्यू लोकात तुम्ही काय ते जेल मला पाजलं, काय तो अमृत तुल्य चहा तो पेल्यानंतर माझी ब्रह्मानंदी टाळी लागली. मी तुमच्यावर प्रसन्न आहे, मी तुम्हाला बक्षीस देणार. म्हणलं संजय तू मरण चुकणार. म्हणलं काय बक्षीस देणार? म्हणे येताना ठरून आलो होतो पहिल्या पानावरची न्यायची. म्हणलं मग आता शेवटच्या पानावरची नेणार. नाव मीच घातलं होतं शेवटी. म्हणून कोरोनाच्या काळात ज्यांची दोरी तुटली महाराज ते गेले, आणि ज्यांची राहिली बळकट होती ते राहिले. मग आमची थोडी बळकट होती, राहिले महाराज आम्ही. पण तुम्हाला सांगू का 9 दिवस हॉस्पिटल मध्ये माझे होते. 2 टाइम चहा, 2 टाइम जेवण. ते नर्स जागेवर हातात गोळ्या औषधं द्यायच्या. मी म्हणलं घरी गेल्यावर मला फुलं राहतील, घरापासून रस्त्या दारापासून रस्त्या पोतर झालं. फुलं नव्हते. मला पाहिलं समाजाचा फाकला बाजूला. मी म्हणलं मा दारारा कशाचा? याच्यामुळं आपल्याला होईल म्हणे. आता घरात पाय दारात पाय तिकून बाईक वारड घरात शिरू नका. मग कुठं जाऊ? गाईच्या गोठ्यात जा म्हणे. वालिश ठुईची खोली तिच्यात बसा. त्या खोलीत मग रवानगी झाली महाराज. मी दुपारी 12 वाजले, पाणी नाही चारा नाही. मुलं अरे मला भूक लागली, दाराला हात लावू नका, कडीला हात लावू नका, तुमच्या हातात जंतू येत. मला मारी ती काय, मला भूक लागली. मला तिनं बाबूल चपाती गुंडळली, खिडकीतून हात घातले खा. अरे मला कोरडी चपाती खाऊन मला नळड्याला तहान लागली. पाणी तर देशील, हात लावू नका कायला. मग तिनं पाण्याची बाटली बांबूला बांधली, वरून हात घातली ढोसा. ही तर आमची 8 दिवस. आई शपथ एवढे हाल काढे हो. आणि 8व्या दिवशी पोरगी आली. तिला वाटलं बापाला भेटावं म्हणून पोरगी मायाकडे निघाली. बायकोला पुढे चालली, पुढं त्याला कोरोना झालेला आहे. तेव्हा मला कळलं आपल्या जगात कोणी नाही, नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी.
आणि ती जाशील एकला रे प्राण्या माझे माझे म्हणून. या जगात आपला फक्त देव आहे महाराज, आपलं कोणी नाही. म्हणून आपला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. म्हणून आपला एक देव करा. कारण तो देव कोण आहे? मानला तर तो देव साईबाबा आहे, मानला तर तो देव गजानन महाराज आहे. तो देव कोण आहे? अरे देव ज्ञानोबा आहे, देव तुकोबा आहे, देव नाथ बाबा आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवानो. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धाराया जन जड जीवा. देव आणि संत वेगळे नाही, देव ते संत, देव ते संत निमित्त त्या प्रतिमा. देव आणि संत वेगळे नाही, देव आणि संत एकच आहे महाराज. पहिल्या ओवीचा भावार्थ तुमच्या समोर ठेवलेला आहे महाराज. भगवान परमात्मा अर्जुनाला उपदेश करतात महाराज. पै भक्ती एकी मी जाणे, ते साने थोर न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलतया. मी फक्त भक्ती पाहत असतो. भक्त कसा आहे तो मी पाहत नाही. लहान आहे का पाहत नाही, मोठा आहे का पाहत नाही, गरीब आहे का पाहत नाही, श्रीमंत आहे का पाहत नाही. मग मी फक्त त्याची भक्ती पाहतो. बाकी भक्तांनी मला काय दिलंय मी याचाही विचार करत नाही. देवाने काही खाल्लं का नाही. मग आपण देवाकडे घेऊन जातो का? माऊली सांगतात ते निमित्त आहे, देवापर्यंत जाण्याचं निमित्त आहे. आपण नारळ फोडायला जर गेलोच नसतो तर देवाकडेच गेलो नसतो. नारळाच्या निमित्ताने देवापर्यंत जातो, पाण्याच्या निमित्ताने देवापर्यंत जातो. म्हणून हे देवापर्यंत जाण्याचं निमित्त आहे. म्हणून भगवान परमात्मा अर्जुनाला सांग, येन पत्र पुष्प फळ, हे भजावा मीस केवळ, वाचून आमचा लाग निष्कळ भक्ती तत्व. मी भक्ताचं भक्ती तत्व घेतो, बाकीचं मला काही लागत काही न लगे, एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची. म्हणून या 3 ओव्याचा भावार्थ तुमच्या समोर ठेवला. आपण सर्व मोठ्या प्रेमाने या ठिकाणी सच्चिदानंद साईनाथ महाराज आदराने आपण सेवा करता. एवढं मोठं पारायण आपण या ठिकाणी केलंय. भव्य असं नियोजन आपण केलेलं आहे. चौथे परिवार, शेटे परिवार, राहुरी कारखान्यातली सर्व भक्त मंडळ, आमचे आदरणीय बाबा महाराज मोरे, त्याचप्रमाणे आपण परिसरातून आलेले सर्व भाविक आणि सर्वांना या ठिकाणी महाराज आपली खऱ्या अर्थाने महाराष्ट्र, त्यातले त्यात नगर जिल्हा ही पवित्र आणि पावन भूमी आहे. एकच मिनिट सांगतो फक्त. आपल्या नगर जिल्ह्याचं वैभव तुम्हाला सांगायचंय. आपला नगर जिल्हा असा आहे महाराज, नगर जिल्ह्यासारखा जिल्हा पूर्ण विश्वात कोणताच नाही. कारण आमच्या नगर जिल्ह्यामध्ये देव आहे पण मंदिर नाही, वृक्ष आहे पण छायाच नाही, घर आहे पण दारच नाही. कोणता देव? शनिदेव. चला थोडं पुढे. आता जगात लाखो मंदिर तुम्ही पाहिले असतील, तर सगळे मंदिर खांबावर उभे आहेत. सगळे मंदिर खांबावर उभे आहेत. पण नेवाशामध्ये एक खांब असा आहे, त्या खांबासाठी मंदिर आहे का जगात? असं कुठे पाहिलं का कुठं खांबासाठी मंदिर? पण माझ्या माऊलीने ज्या खांबाला पाठ टेकून ज्ञानेश्वरी सांगितली, त्या खांबासाठी मंदिर आहे. जगात सगळे मंदिर खांबावर उभे आहेत महाराज. चला थोडं पुढं. सबके लिए खुला है मंदिर ये हमारा, सबका मालिक एक, आओ कोई भी पंथी. सगळ्यांसाठी खुलं मंदिर आहे. शिर्डीचे साईबाबा, सबका मालिक एक आहे. म्हणून असे साईबाबा ज्यांनी जात पात धर्म काहीच सांगितलं नाही. सांगितलं सगळ्यांचा मी आहे, जो मला जसा पाहिजे मी तसा होईल. मग असे असणारे साईबाबा खऱ्या अर्थाने तुम्ही जगात कुठेही जा, फक्त मी शिर्डीहून आलो म्हणून सांगा, लोक तुमच्या पाया पडतील. मी शिंगणापूरहून आलो म्हणून सांगा, आम्ही शिर्डीचे आहोत, आम्ही शिंगणापूरची हीच ओळख सांगा. कारण अख्खं विश्व लोटंगण घालतंय महाराज.
आणि आज मी तुमच्या समोर जे बोललोय, जे प्रवचन केलं, हे सुद्धा साईबाबाच्याच कृपेने. मला महाराज जर बनवलं कोणी असेल तर ते बी साईबाबांनीच. तुम्ही म्हणता कस काय? मी 1995 साली घरून रुसून गेलो होतो, पळून गेलो. आई शपथ पळून गेलो होतो आणि पळून गेलो शिर्डीला. माझा योग असा होता का शिर्डीमध्ये खांडवी अण्णा भेटले, राऊरीच्या आश्रमशाळेचे, आणि त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचं कीर्तन प्रशिक्षण केंद्र होतं. आणि खांडवी अण्णांनी मला ते केंद्रात नेऊन बसवलं. आणि त्या ठिकाणी साईबाबाच्या, आता ज्या ठिकाणी बघा दर्शन बारी, पूर्वी त्या ठिकाणी त्यांचा आश्रम होता मोठा आलेल्या भाविकांसाठी, भक्तिनिवास. आणि त्या ठिकाणी आमचं शिबिर होतं 1 महिन्याचं. आणि 1 महिन्याचं शिबिर पूर्ण केलं आणि मला कीर्तन प्रशिक्षणाचं मला एक सर्टिफिकेट भेटलं महाराज. आणि ते घेतलं आणि नंतर मी 1च वर्ष आळंदीला गेलो. म्हणून खरा प्रसाद भेटला तो मला साईबाबांनी दिला. आणि साईबाबामुळे मी आज तुमच्या समोर बोललो. जे काही बोललो असेल चांगलं, ती साईबाबाची कृपा. आणि जे चुकीचं गेलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष समजा. जाता जाता परत एकदा बोलतो, गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला, कपाळाला गंध लावा, आई वडिलाची सेवा करा. माझ्याकडे घालीन त्याला फुकट माळ आहे, फुकट. ज्याला पाहिजे त्याला घेऊन जा. माझ्या आईची इच्छा होती, महाराज एक सुंदर असं दत्ताचं मंदिर बांधा. आई गेल्यानंतर माझ्या घरासमोर एक कुंभार उगला, त्याला 3 फांदे आहेत, ब्रह्म, विष्णू आणि महेश. म्हणून माझी इच्छा आहे ते मंदिर पूर्ण करायचंय. पण त्याच्यासाठी मी तुम्हाला काही मागणार नाही. माझ्याकडं काही हरिपाठाचे पुस्तक आहेत. त्या पुस्तकाची किंमत फक्त 20 रुपये आहे. तो एक हरिपाठ घेऊन जा घरी, जेणेकरून आपली मुलं हरिपाठ वाचतील. आणि आपल्या मुलांनी जर हरिपाठ वाचला तर आपली भावी पिढी ती सुधारली जाईल. आज मुलांच्या हातात मोबाईल आहे महाराज, आणि त्यांच्या हातात जर हरिपाठ दिला तर कमीत कमी ते हरिपाठ वाचतील. त्यांना देव काय आहे, संत काय आहे हे कळेल. म्हणून आज ती काळाची गरज आहे. म्हणून ज्यांना पाहिजे त्यांनी हरिपाठ घेऊन जा. किंमत फक्त 20 रुपये आहे. ज्यांना पाहिजे त्यांना माळ भेटेल. माळ आपली फुकट आहे, घ्यायला त्याला फुकट माळ. म्हणून झालेली प्रवचन रूपी सेवा याच ठिकाणी साईबाबांच्या चरणी अर्पण करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धीस नेले, येत माझे उरले पायी कपर. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सच्चिदानंद साईनाथ महाराज की. सच्चिदानंद साईनाथ महाराज की.